हॅलो. हॅलो. दादा कुशल बोलतो. हा बोला कुशलजी. दादा मी म्हटलं काही चान्सेस आहे का आता अजून याचे म्हणजे कसं झालं की बघा, ईपीसी कमिटी पासून म्हणजे त्याच्या अगोदरपासून मी पाठपुरावा करतोय. हा हा ईपीसी कमिटी पुढे गेलो, त्यांनी हो हो म्हटलं आणि केलं नाही. हो त्याच्यानंतर सभागृहात जेव्हा पुरवणी मागणी आली हो त्याच्यात काही नव्हतंच. बरोबर मग सगळ्यांनी 10 तारखेची वाट बघितली. हो मग आता 10 तारखेला बजेटच्या पुस्तकांचा अभ्यास केला. बरोबर मी हे पहिलेपासून सांगत होतो की 1500 कोटीपेक्षा जास्त वाढीव तरतूद आपण अनिवार्य खर्चामध्ये मागितली आहे. आता 24-25 ला अनिवार्य खर्च हा 24,000 समथिंग कोटी होता. हॅलो. हो ऐकतोय आणि यावेळेस तो आता 26,000 समथिंग काही आहे. म्हणजे 2,000 कोटींनी वाढ आहे अनिवार्य खर्चात. बरोबर मग हा पैसा उपयोगात आणू शकतो का आपण? तर हो, आणू शकतो. पण कधी आणू शकतो? सभागृहासमोर जर आपण टप्पावाढी करता मंजुरी घेतली तरच आणू शकतो. अदरवाईज हा पैसा मार्चमध्ये सरेंडर होऊन जाईल येणाऱ्या. पण जर आपण याच वेळी सभागृहात काही असं म्हटलं की टप्पावाढीसाठी आम्हाला आमच्याकडे जे निधी उपलब्ध आहे त्याच्यातून खर्च करण्याची आमची तयारी आहे, सभागृहाने अनुमती द्यावी, एवढं जरी झालं तरी पण आपण यावर्षी टप्पावाढ देऊ शकतो. पण आता हे कोणी करायचं? आता मी तर काही सभागृहात नाही. बरोबर सभागृहाच्या बाहेर जेवढं करता येईल तेवढं सगळं केलं. बरोबर आणि बजेटचा अभ्यास करून आता तुम्हाला हे सांगतोय. हो. मग परवा काय झालं की परवा अभ्यंकर साहेब, म्हात्रे साहेब, आजगावकर साहेब, दत्तात्रय सावंत साहेब आम्ही सगळे जेवायला बसलो होतो. तेव्हा ही चर्चा झाली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता ते आज बसणार आहेत आणि सभागृहात ते अशी मागणी करणार आहे. त्यामुळे तो एक चान्स आहे. ते जर झालं तर टप्पावाढ मिळू शकते. नाही तर पावसाळी अधिवेशनाशिवाय काहीही गत्यंतर नाही. पण पावसाळीमध्ये दादा असं चालढकल होऊ शकतं म्हणजे चान्सेस ते पण आहेत की बाबा. हो, आता सरकारच्या मनात असेल ना कोणती गोष्ट कुशल तर सरकार केव्हाही करू शकतं. बरोबर केव्हाही म्हणजे मनात असेल तर ते आत्ताही करू शकतं, आजही करू शकतं. आणि त्याला जे काही विविध कायदेशीर मार्ग आहेत ते सभागृहात असतानाच उपयोगात आणू शकतो आपण. बरोबर. मी सभागृहाच्या बाहेर आहे. ती आमची सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की तुम्ही सभागृहात नाही. आणि सभागृहात आणि सरकारच्या मनात नसेल तर मग सरकार काहीच करणार नाही. त्यामुळे आता फक्त सरकारवर विश्वास ठेवून एक तर हे आता सभागृहात काय होतं त्याची वाट पाहणे, नाही तर मग पावसाळी अधिवेशनाची वाट पाहणे. दादा हे परत जे हे मागवत आहे आता परत ते अपार आयडी नंतर ते बायोमेट्रिक्सचे ते सगळे डिटेल मागवत आहे. हे काय कशाच्या संदर्भात आहे म्हणजे परत ते सगळ्यांनाच मागवतात ना. म्हणजे काय 80 तर अनुदानित नाही फक्त. बरं म्हणजे त्याचा आपला काही याचा संबंध नाही आहे. नाही याचा नाही. सगळ्या शाळांकडून मागवतात. अपार आयडी काय आणि तुम्ही बायोमेट्रिक लावा, हे सगळ्या शाळांशी संबंधित आहे महाराष्ट्रातल्या. बरं आणि कसं आहे की आता म्हणजे सांगताना हे वाईटच वाटतं की हो नाही आहे म्हणून. पण मी जे सांगत होतो ते केव्हाही जरी मिळालं म्हणजे पावसाळी अधिवेशनात जरी मिळालं तरी एप्रिल पेड इन मेच मिळेल. म्हणजे ते गेलं, जून वाला गेलं. आता ते आता जुनं जाऊ द्या, मरणा लागून पुढे काय होईल ते पाहू. अरे बापरे. मग स्ट्रॅटेजिकली दादा आता काय समजा एक हे द्याल की काय करावं म्हणजे नुसतं म्हणजे वाट पाहावी किंवा मग काय याच्यात आम्हा शिक्षकांकरता काय? कसं आहे की तुम्ही आता आंदोलन लावलं होतं समन्वय शिक्षक संघाने त्या आझाद मैदानावर. मी 2 वेळा गेलो, तिथे 100 पेक्षा जास्त माणसं नव्हतीच. बरोबर. कधीच नव्हती. मग आपण इतके तर सिरियस आहोत सगळे. समजा त्या नेत्यांना काही थोडंसं पाठबळ दिलं, मोठ्या संख्येने लोक आले तर सरकारवर प्रेशर तरी निर्माण होऊ शकतं ना. आज कोणाचंच प्रेशर नाही सरकारवर. ते समग्र शिक्षा अभियानचे खूप लोक होते तर सगळे आमदार समग्र शिक्षणाचा विषय घेऊन बोलत होते. लोकही पाहिजे ना आपले. तरी एनिवे जाऊ द्या. मी माझ्या दृष्टीने जेवढे प्रयत्न करायचे तेवढे सगळे केले, जेवढे बाहेर राहून करता येतात तेवढे. बरं अशी स्थिती आहे. चालेल ना दादा, चालेल. चला ठीक आहे. हो दादा, हो. थँक्यू दादा. धन्यवाद.